आवडेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी ही शीट काढली. आता मी विचार करते माझ्याकडे आहे तर नाश्ता काय बनव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॅटू पण आता रेडी राहते हा व्हिडिओ काढायला ना बुब्बू. कॅटू पण आता उठली आहे. हॅलो एव्हरीवन. मस्ती चालू आहे त्याची सकाळ सकाळ. आणि मी पण उठली आहे आणि आता विचार करते नाश्ता वगैरे काय करायचा. माझे तर चिया सीड मी भिजवून ठेवलं. डायरेक्ट झोपलाय. शूटिंगला जाता जाता त्याची शूटिंग कॅन्सल झाली म्हणून आता तो झोपलाय रिटर्न. माहिती आता कधी उठेल. तर विचार करते काय करू नाश्ता. रोजचं समजत नाही. मम्मीकडे जो मेंदूवडा घ्यायला जाते मी तिकडे खरंच खूप मस्त टेस्टी असतो. इथे नाही तसा मिळत यार. थोडा लांब जावं लागेल. हॅलिक्स असला तर उठला असता त्याला बोलले असते एवढे करून. विचार वगैरे सगळं तसंच आहे. नंतर उचलेन तो जेव्हा उठेल तेव्हा. मी इथे माझ्या आल्या किचनमध्ये आणि माझी कामं करून घेते पटकन. चिया सीड पण भिजवून ठेवले. गरम पाणी करून टाकते त्याच्यामध्ये आणि पिईन. आणि माझे ते सीड्स होते ना ते पण संपले आहेत ना. ते माझ्या लक्षातच नव्हतं की ॲलेक्सचे पॅकेट्स आणले त्याच्यामध्ये मिक्स सीड्स आहेत. असे 2 पॅकेट्स आहेत तर मी ग्राइंड करून हे पण ठेवते नंतर. आणि गॅसवाला देखते आज आता आहे की नाही. आणि आता परवा जाऊ मम्मीकडे. काय करू मला समजत नाही. बापरे गॅसवाला आज आला तर खूप बरं होईल यार. खूप टाइम वेस्ट होतो. काय करू काय नाही आज समजतच नाही काय बनवू. पोहे अंड तर नेहमीच आहे. आला माझं कार्टून. मग तू काय करणार इथे बघ. तू काय करणार हा बब्बू. काय करते बोल. बोल ना मम्मा. मी किचनमध्ये असं तिला माहिती आहे ना. मी किचनमध्ये भेटणार तिला सरळ येते उठून किचनमध्येच. मागे पुढे बघायचं नाही की कोण आहे की नाही. तिला माहिती आहे मी किचनमध्ये असं तर लगेच किचनमध्येच येते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात आहे की नाही. आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर लवकर माझे सबस्क्रायबर्स वाढवा. हा बुब्बू ब्लॉग बघत नका जाऊ. सबस्क्राईब करायला पण विसरू नका ना. सबस्क्राईब करत जा. ओके अंडरस्टूड. आता चला आम्ही बघतो आता नाश्ता काय करायचं. ठीक आहे आता आम्ही बघतो नाश्ता काय करायचं. विचार करून आम्ही तुम्हाला भेटतो. चलो चलो. किती हसतंय बघा हे. किती हसतंय हा. त्यांना काम करून नाही देत आहे ती. झाला तर इथे बसून सर्व चम्मच वगैरे काढायची. ते नाही निघणार. ते नाही निघणार. सिलेंडर बुक करून ठेवते.
अगोदरच मागवून ठेवलं ना म्हणजे जेव्हा जातो तेव्हा लय खूप बरं पडतं. टॉप ना चेंज करते, कम्फर्टेबल नाही त्याला, खूप मोठा आहे याचा. हे काय करते सोनू, कशाला टाकते? नाही फ्रीज मी नाही खोलणार आहे. आणि इथे मी टॉप चेंज करून आली आहे. कपडे कम्फर्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे कुरकुर चालू आहे. सॉरी. त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नव्हतं वाटत, हे हा मस्त आहे. हा बघू, हे बघ तू पिणार नाही घे. अरे वा, थोडं पाणी ना मी जास्त टाकायचं. चल बाहेर जाऊ मग, ये आरामात पिया बाहेर जाऊन सर. बस मम्मी ओट्स बनवते कॅटूसाठी, तर बनाना नाही. मी तर खाईन ते टोस्ट आणि कॉफी, ते तर खाईन फक्त कॅटूसाठी आता. हा ठीक आहे. आणि आमचं डिसाईड झालं आहे काय बनवायचं. मी बनवते कांद्याची चपाती आणि कॅटूला खूप आवडेल. त्याच्यामध्ये आपले धणे पावडर, थोडंसं अजवाईन आणि मस्त कांदा बारीक एकदम चॉप करून मस्त पीठ मळून आता तसं चपाती करते. खूप छान लागते, खूप टेस्ट लागते. मी पण आता तेच खाते मग ना बुब्बू. मी पण मम्मा पण तेच खाणार. तर इथे मी ना कांदा वगैरे चॉप करून घेते. मम्मी बोलली तू सर्व तुला जे पाहिजे ते टाकून घे आणि मी चपात्या लावते. तर आता मी हे करून घेते, एकदम बारीक चॉप करते आणि तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये काय काय ॲड करते आणि खरंच टेस्टी होतो सांगते मी. तर इथे मी ना बारीक चॉप कांदा घेतला आहे, अजवाईन घेतलं आहे, धने पावडर, कोथिंबीर आणि माझ्यासाठी मिरची कापून घेतली आहे. पहिला मी मम्मीला सांगते तू कर कॅटूला, नंतर माझ्यामध्ये मिरची ॲड कर. हे ना चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे कांदा आणि ते थोडं पाणी सुटतं ना, तसं बारीक मस्त. आणि खरंच हे पण टेस्टी लागतं. आलू पराठे बनवून आता कंटाळा आला आहे म्हणून हे लगेच मला सुचलं की मम्मी कांद्याचं हे बनवते, कारण कॅटूला पण आवडतं. आणि मम्मी तर मला लगेच, मम्मीचं काम एकदम फटाफट असतं, लगेच करून द्यायला तर ते. आणि थोडंच करते कारण काम आहे त्यामध्ये. पराठे पण मी करून ठेवते ना, तर कसं गरम गरमच, कॅटू पण गरम गरमच खाते आणि ते गरम गरमच खायला चांगले लागतात. तर आता जेवढं पाहिजे तेवढंच करायला सांगेन मम्मीला. आता रड, दाखव रडून. काय करत होतीस तू? तिला जायचं आतमध्ये. आणि इथे मम्मीने मस्त लगेच केले आहेत. मम्मीचं मळून पण झालंय आणि आता ती चपात्या पण करते ना. आता आपण गरम गरम खाऊन घेऊया, नाही तर मला अजून टाइम लागला असता. मम्मी लोकांचं कामच असतं ना फटाफट एकदम. हा बुब्बू,
दिसते नाही. द हम लोग द द नाश्ता द ना, खाने को द ना. हा हा भूक लागले भूक. देवा हा बघा पराठा. सिंपलच असतो पण खायला खूप टेस्टी असतो. तर आता आम्ही दोघी खाऊन घेतो. तिला जायचंय खाली आणि नवीन माहिती पडलंय की फ्रीज मध्ये मस्त चॉकलेट वगैरे असतात. तर तिला आता तेच, आता तिला आता खाली ठेवे ना ते नाटक करणार. बघ मम्मी कशी करते. सॉस देऊ, टोमॅटो सॉस देते. अरे हा 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 सॉरी मम्मा विसरली मी. चल देते ना. इतकी सतवते ना आता खरोखर. मोठी होत चालली आहे. पहिले लहान होती तर मस्त राहायची. आणि आता तिला मी भरवते तर हे करायला लागली. तिला स्वतःलाच खायचंय पण टोमॅटो सॉस जास्त खाते आणि ते चपाती कमी असते तिचं. आली व बघायला बघून गेली मम्मी. खाते जाऊ दे खाऊ दे. मी पण खाऊन घेते. ह्याच्यातच हा तिचा मिरचीचा नाही ना, तिचा आहे हा बस झाले मग तिला बस. गॅसवाल्याचा पण फोन आला, बोलला 2 वाजता येईल. आणि तो टीव्ही वाला फोन नाही उचलत आहे. तिकडे त्या स्टोर मध्ये जाऊनच त्यांना सांगायला पाहिजे मम्मी. मम्मी 2 बस झाले, भरपूर मोठे आहेत. एवढं राहते पीठ खराब होणार काय ते. पाणी सुटतं त्याला. दुपारी काय जेवताना बनवून ठेवते. हा चालेल. तांदूळ आहे तोपर्यंत बुड्ढी माँ बैठी है खाने. बघायला पण नको बाबा, भीती वाटते. गरम गरम. बसायचं कुठे. थोडंच टाकलंय हा ना. मम्मी बोलते ओवा जास्त टाकायला पाहिजे होता. टेस्ट हा तरी पण खूप छान झालाय, मस्त आहे. खूप टेस्टी झालाय. मम्मी मस्त गरम गरम करून देते. बस झाले बाबा 2. आणि गरम गरमच छान लागतात. खाऊन घेतात. मस्त आमचा नाश्ता करून झालाय. आता इथे मी कॉफी ठेवते, दूध ठेवलंय, कॉफी करेन. आणि आता रात्री मस्त एवढी दाल केली होती ती इतकी खराब झाली आहे. आता ती फेकावी लागेल. म्हटलं हा जेवेल ॲलेक्स, पण तो जेवलाच नाही आणि जरा बाहेरच होतो. आता माझ्यासाठी कॉफी करून घेते. फायनली हा जाणार आहे कारण ह्याची हालत खूप खराब आहे. पुन्हा ते पाय वगैरे सर्व तुटलेत. मी कसं ॲडजस्ट करत होते ते मलाच माहिती आहे, पण काय नाही ठीक आहे, होतं आहे. चालेल आता मी कॉफी करते, मस्त पिऊन घेते. कॅटूने पण मस्त नाश्ता केलाय. मला वाटलं तिला ते आवडणार. हाँ रख दो इधर, मेरा ले लेती हूँ अंदर. अशा बिस्लरी बॉटल मागवाव्या लागतात आम्हाला नेहमी. कुठे चालली तू. पकड, हात पकड. रे जा जा बस. तू मम्मावर बसणार ना. आम्ही आलो तिथे छोले भटुरे घ्यायला, घराजवळच आहे.
मला तर माहितीच नव्हतं इथे भेटतं. मला लीना बोलली की इधर मिळत आहे करके. अजून काय काय आहे, ओनली छोले भजिया पाव नको. आता आम्हाला फक्त छोले भटुरे खायचे. काय तू खाणार? कितना भटुरा मिलता है? पूछ उसको. बनाया तो नहीं। भटुरा गया है अंदर. अरे वाह. इथे साईबाबाचं मंदिर आहे, खूप छान. नवीनच बांधलंय दांडपाड्यामध्ये. कितना हुआ? 50 रुपया. और एक लूँ क्या भटूरा? 2 बस में जाऊंगे, कितना खाएगी? कैटू खाएगी तो मेरे साथ. और एक सिंगल वो दे देना। सिंगल और एक पूरी बनी। 50 रुपये का तो है. और एक भटूरा चाहिए। हाँ. और एक प्लेट कर दे भाई। हाँ वही ना, एक और कर दो. अरे उसने कुछ डाला कि नहीं कांदा बिंदा? मिर्ची विर्ची सब चाहिए भाई. थोड़ा कांदा डाल देना। आलो आम्ही खाली जाऊन आणि मस्त छोले भटुरे घेऊन आलो. 50 रुपये प्लेट मम्मी एक. बघू नंतर टेस्ट करून. आता मग जेवण वगैरे काय करत नाही. आणि ही मॅडम पण आहे, ती किरकिर करत होती ना, म्हणूनच तिला खाली घेऊन गेलो आम्ही. आलोय, बसलोय. अभी ज्यूस पी के लेता है हम लोग. तर ह्या बास्केटमध्ये सर्व मी माझं छोटे मोठे जे डेली वेअरसाठी मी यूज करते ते ठेवते. आणि मी हे कॅटू सिरम मागवलेलं आयब्रोसाठी यार, पण लावतच यूजच नाही करत. हे सर्व असं ठेवते मस्त, म्हणजे घ्यायला पण इझी पडतं ना. नाही तर माझं काय होतं, नेहमी शोधत बसते. काय नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही. आणि हे रोल ऑन तर किती जमा झाले. मी ऑलरेडी एक घेतला होता मोठा, त्याच्यामध्ये एक लीनाने पण दिला आणि त्या स्मिटनमध्ये पण आलं आहे. एक असं फ्री येतं, मला हे खूप आवडतं. हे रोज वॉटर आहे, लगेच धूल बसते. साफ वगैरे करून ठेवते. आता तर हे रोज अप्लाय करते मी. आणि मी आता मोठा पॅक घेणार आहे. मॉइश्चरायझर आणि नाईट क्रीम. याचा फ्रेग्रन्स इतका छान वाटतो ना खरोखर. आणि माझी नवीन लिपस्टिकची हालत काय केला नाही हिने. ती काम करून नाही देत ना कॅटू, अशीच करत असते. हा पण एक सिरम आहे, अँटी एक्ने सिरम, कोरियन ग्लो. माझे आयब्रोज पेन्सिल, लिप बाम आणि लेन्सची डब्बी पण. आता मला ना लेन्सचं पण विचारावं लागेल कधी. त्यांनी सांगितलं होतं 9 महिन्याची वॉरंटी असते, 9 मंथ्सची. तर आता मला फोन करून विचारावं लागेल. लास्ट टाइम विचारलं होतं पण लक्षातच नाही आता कधी त्यांनी सांगितलेलं की संपणार. आणि हे मी ॲलोवेरा जेल पण घेतलं होतं. हे माझं झालंय मस्त. आणि इथे ठेवते, मस्त सेट करून झालं. आणि इथे पण भरपूर धूल बसते ना, तर हे पण पूर्ण साफ करून घेते. आता हे पण मी क्लीन करून घेतलंय, सर्व झालंय माझं. आता इथे पण मस्त इथे माझं डेली वेअरसाठी ठेवलंय, जे मी रोज अप्लाय करते ते. बरं पडतं ना लगेच घ्यायला वगैरे. आणि आता हे साफ केलंय ना, म्हणजे आजचा दिवस माहिती नाही, उद्यापर्यंत तसंच होणार आहे पसारा. आणि हा गॅसवाला एवढा मला इरिटेट करतोय ना. त्या अलेक्सला फोन आला तर बोलतो मी 2:30 बजे तक आता हूँ करके. आणि खरं सांगू तर पेड केल्याच्या नंतर नाही असंच प्रॉब्लेम होतो. फुल पेमेंट करतो ना तर असंच असतं. चल ये बाहेर. असं स्वच्छ छान मस्त किती बरं वाटतं. आणि आता मला ही लिपस्टिक भेटली होती ना, इतके सारे लिपस्टिक आहेत. आता ती मी एक अप्लाय केली आहे, मस्त वाटते एकदम ब्राईट छान. आता हा मिरर पण क्लीन केला होता परवाच्या दिवशी. कॅटूने पूर्ण असं एकदम बोलतात ना हात लावून पूर्ण घाण करून ठेवला नाही. आणि इथे मी आहे,
बुब्बू मेरा बुब्बू किधर है? मेरा बुब्बू का मस्ती चालू है इधर. काय नाही झालं काम. आता मस्त बसते. भटुरा खाएगा बाद में. भटुरा वाजले किती 2 वाजलेत. आरामात खाईन. तर तू खातेस ना? इथे आम्ही खायला बसलोय आणि तिकडे तो गॅसचं काम करतोय. हा हे घे ना, तू घे ना, खा. बघू टेस्ट कसं आहे. मला गरम करायचं होतं ओव्हनमध्ये, पण आता तो लगेच आला. छान आहे. गरम केलं तर अजून चांगलं लागलं असं, पण चांगलं आहे. हा मग मी आता बिछाण्यावरच बसलोय कारण पूर्ण पसारा आहे तिकडे आणि खूप छान गॅस आहे. तुम्हाला मी दाखवते. आणि मस्त मी माझे छोले भटुरे पण इथे एन्जॉय करते. खूप छान आहे. कुंकू लावते आणि काहीतरी गोड करते. ठीक आहे. रवा करते. मम्मीला सांगेन, मम्मी छान बनवते रवा. करशील मम्मी? मेहरबानी हो तुमची. काय बाई इकडे बहुत लेट हुआ लेकिन 2 दिन से ऐसे ही पड़ा गैस. 2 या 3 दिन से. छान वाटतंय. आया था इस साइड में नहीं सोचे लगाने की बात थी. क्या? इधर 2 दिन आके घूम के गया साइड में. हां आलो तर आम्ही टेरेसवर कपडे सुकवायला. मी सकाळी पहिला येऊन कपडे सुकवले. हां म्हणून आता ते सुकलेत, नाही तर सुकलेच नसते. कारण त्यासाठीला सावली असते ना, तर नाही सुकत. चला बरं झालं. ते कुठे बसले? आता कपडे सुकवून घेते. मग मस्त नंतर मम्मीला सांगेन शिरा वगैरे करायला. रवा खूप असं उन्हात बसले. माझा श्रवणे क्यूटी पाहिला बाबा, क्यूटी पाहिला. ते काढू नको सर्व. आणि साजे वगैरे धुवून काढलेत. घेते आता सुकवून पटकन. जाऊया. इथे माझे झालेत कपडे सुकवून आणि आज भरपूर कपडे झालेत बापरे. आणि इथे पण सुकवलेत. बघू शकता कसे चेअर्स लावून सुकवलेत. जगह नहीं मिलती तो जगह करना पड़ता है भाई. चलो चलो बुब्बू, चल चल. अरे मम्मा जाऊ सोनू. चल संध्याकाळी डॅडू आला तर जाऊया बाहेर. चल आता जाऊया सोनू. आराम कर ना मम्मा. एक आहे तू. चल ऊन पण आहे ना आता. ये किती 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 काय तू. अरे बापरे, अरे बापरे, अरे बाबा. A few moments later. हा इथे मस्त मी पूजा करून घेतली आहे आणि आता मम्मी बनवते शिरा. मनुके दिलेत. बस झालं बघ. तुझ्या हिशोबाने कर. आणि गॅस खूप छान वाटतोय ना. चलो. हां मग बरोबर बोलतोय. पण हा ठीक आहे. मला ठीक आहे साईज अजून. हा बरोबर. अच्छा बरोबर बोला. ॲलिस होतं छोटा आहे पण मला ही साईज परफेक्ट वाटली. आणि स्प्राउट घेऊन आलाय. स्प्राउट सूप खूप मस्त लागतो. ते गरम करते. माहिती आहे लास्ट टाइम आणलेला. याच्यामध्ये स्प्राउट्स आहेत. आणि मी ही शीट काढली. आता मी विचार करते
माझ्याकडे आहे तर टाकू ठेवू की नको, लावू की नको मम्मी? मम्मी तर बोलते कशाला लावते, असंच ठीक आहे. तर हे असे स्प्राउट्स आहेत आणि त्याचा सूप मस्त गरम करून घेते आणि ते मम्मी मस्त शिरा करते. मस्त छान स्वस्तिक काढलाय. जसा गॅस नवीन आलाय तसं आमचं घर पण लवकर नवीन छान सुंदर येऊ दे ना. काय बोलते मम्मी? आणि आता इथे मी बनवते कॉफी. लीना पण आली आहे, तिच्यासाठी पण कॉफी करते. आणि आम्ही पण सूप होतं ते मस्त पियालो, खूप टेस्टी होतं आजचं सूप. आणि इथे मम्मी पण शिरा मस्त केलाय, झालंय. तेच मी कन्फ्युज होते आता ती शीट लावू की नको किचनला. बघते थोडे दिवस ठेवते नंतर लावते, कारण आहे एक्स्ट्रा होती ना. आता मी बनवून चाय कॉफी पिऊन घेते, डोकं जागे नाही. असं दाखवते तुम्हाला मस्त. काय हा तुला आतून नाही घेऊन जाणार आहे? आम्ही बाहेर जातोय. भूमी भूमी डॅडू आणि मम्मा, तू आतू बरोबर जा हा. काय तू बाय बाय. क्या मी बॅसाच येतोय. तो काय का बोर्डला काय आहे ते? येस बेबी. तुला आहे क्या? हाँ बोले का फोटो है? कुछ भी. ॲलेक्सचं चिकन होतं इकडे डीप फ्राय. चिकन घ्यायला आलो ना. अरे बापरे. आलोय आता आम्ही बाहेर जाऊन. आणि आता मी करते डाल आणि बोंबील भेटलेत मार्केटमधून, पण एकदम बारीक होते. मग आता दाल राईस आणि बोंबील फ्राय करते. ॲलेक्सने मस्त चिकन घेतलं आहे, त्यासाठी विंग्स फ्राय. हा आली तेच. बोंबील भेटले पण खूपच बारीक आहे. उतरलेले काय माहिती, एवढेशे बारीकच आहे. आणि आता मी करून घेते इथे. बुब्बू कुठे गेलीस तू? केटू इथे ये, आपण ब्लॉग एंड करूया. ये मम्माकडे. इथे बस, इथे बघ. तर इकडे बघ ना मम्मा, तिकडे काय बघताय? तर आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. हा इथे बघ, आज ब्लॉग खूप मोठा झालाय. तर मम्मा तिकडे हात नको लावू शोनू. कॅटूला घेतलं की याच यावर टाइमपास होतो ना माझा. आज मोठा ब्लॉग आहे, तर आय होप तुम्हाला बघायला आवडेल. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय.